हाल या ठिकाणी माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय की नाही? पोहोचतोय ना? मग पाळीला सुरुवात करायची की नाही? करायची ना? निश्चितपणे बघा, नक्की नक्की मित्रांनो. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत भरत वासुदेव वाडेकर यांनी या लहान कलाकाराला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल मी माझ्या नाच मंडळा वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. या गावची ग्रामदेवता आई जाकाई देवी, आई भगवती सत्येश्वर यांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय महाराष्ट्र. कार्यक्रम करण्या अगोदर आमच्या आदरणीय सन्माननीय शाहीर देवेंद्र जीवन बुवा यांनी आपलं ओळखपत्र आणि माझा प्रश्नाचा प्रश्न या ठिकाणी घेऊन जायचा आहे. तसेच आज या ठिकाणी जे मला संगीत लाभलेलं आहे त्या सर्वांना माझ्या शाहिरी मानाचा मुजरा करून आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय ते आमचे साऊंड वडगाव तालुक्यातील दत्तकृपा साऊंड यांनाही माझ्या या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा
आज या आयोजकांनी मला या ठिकाणी संधी दिली यांचा मी या ठिकाणी लाख लाख आभार मानतो आणि या छोट्याशा कलाकाराची आपल्या समोर सेवा करण्याची संधी दिली आहे। या संधीचं निश्चितपणे या ठिकाणी मी आज सोनं करणार आहे। सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून झालेला आहे। आमच्या आदरणीय सन्माननीय लांजा तालुक्याची शान शाहीर देवेंद्रजी झिमनबुवा यांनाही माझा या छोट्याशा कलाकाराचा शाहिरी मानाचा मुजरा त्यांची गुरुवर्य भानू झिमनबुवा यांनाही माझ्या या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मी माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो। प्रथम वंदन माझे श्री गणपती गजानना, दुसरे वंदन माझे जन्म दिला त्या माय पित्याला, तिसरे कोकण म्हणजे नवरत्नाची खाण आणि हेच आम्हा परमेश्वरा दिलेलं हे दान। या कोकणात जन्म झाला त्याचा मला अभिमान आणि तुमची सेवा करण्याची संधी मिळाली, हेच या रसिकाचं भाग्य। ज्याला ऐका आली तो जिजाऊचा शिवा झाला, ज्याला बहीण आली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला मैत्रीत आली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला पत्नी आणि संसार आलं तो सीतेचा राम झाला। मित्रांनो, हे आपल्या जीवनाची सत्य आहे। आपण आपले कर्म करत राहायचे, परमेश्वर आपल्याला देत असतो निश्चितपणे। मित्रांनो, या ठिकाणी माझं स्तवन ठेवतोय, म्हणायचं काय बघा।
तुझ्यामुळे या जीवनी मी धन्य आहे. रक्ताचं नाही रक्ता पलीकडचं नाही. गुरु मला भेट दे असे देवाच्या रूपात. हो धन्य झालो आज चढवून सागर. धन्य झालो आज चढवून सागर. गीत गायनाची अशी ओढ लावली. गीत गायनाची अशी ओढ लावली. धन्य धन्य गुरु माऊली. धन्य धन्य गुरु माऊली. सदा वाट दावली.
विठ्ठलादेवी नृत्य पथकवाल्यांचा गणपती बाप्पा Yeah.
स्तवन झालेला आहे आणि माझी या ठिकाणी गाण्याला सुरुवात करतोय. आज समोर आहेत, समोर कोण आहेत? जेवण आहेत ना. आज लांजाचे वाघ, वाघ म्हणजे काय टायगर. पण मित्रांनो निश्चितपणे ते जरी वाघ असले ना, बिबट्या नाही. त्या गोष्ट सांगणार आहे नंतर, सांगणार आहे तुम्हाला काय एवढी गाणी आहे. स्तवन गण हो द्या, मग जाऊ आपण गाण्याला सुरुवात करतोय. आज या ठिकाणी आपल्या वाडेकर कुटुंबानं हा असा करमणुकीचा कार्यक्रम ठेवलेला आहे शक्ती दुर्याचा. खरोखर मित्रांनो, शहरी माणूस हा मुजरा करतो त्यांना या बाप्पाच्या चरणी हा पामर काय विनंती करतोय की हे बाप्पा गणराया, आज या वाडेकर कुटुंबानं तुला मोठ्या भक्तिभावानं बसवलं आणि सदैव तुझा कृपा आशीर्वाद त्यांच्या सदैव असंच राहू दे. दरवर्षीप्रमाणे तुझी अशी सेवा करीत राहतील इच्छा गाण्यातून विनवणी करतो. बघा म्हणायचं काय, आज वाडेकर माऊलीसाठी बघा छोटासा कलाकार आहे, छोटे छोटे शब्द लिहिले आहेत, निश्चितपणे मीच लिहिले. म्हणायचं काय बघा, सुंदर असा गण आहे बुवा. बुवा लक्षाचा वा आता बुवा पाहिजे म्हणतील कारण मोठे बुवा आहे. मी काही छोटासा कलावंत आहे, निश्चितपणे बुवांचा मान सन्मान करतो. मी पण मोठा जीवन फॅन आहे, परंतु अशा रंगमंचावरती प्रतिस्पर्धक म्हणून माझं काम आहे रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आणि हे आज निश्चितपणे या ठिकाणी करणार आहे. गणाला सुरुवात करतो. वंदन माझे तुझला भावे, श्री गणराया दर्शन द्यावे. वंदन माझे तुझला भावे, श्री गणराया दर्शन द्यावे. यावे रंगणी रंग बराया, यावे रंगणी भंग बराया. वाडेकर कुटुंबावर तुझ्या कृपेची रे राहो सदैव छाया. Thank you.
आता गाणं मागून येते ती म्हणजे गवळण, बरोबर की नाही? गवळणची मजा घ्यायची की नाही? घेणार ना? निश्चितपणे मित्रांनो, नाराज करणार नाही. हा, छोटा शाळेत आहे, मोठा घास घेणार नाही, कारण समोर वाघ आहे, समोर वाघ आहे आणि हा ससा. पण ससा कशी फजिती करतो बघा. छोटे माई तुझा पोर हराम घेऊन सवंगड्या कधी दूध पोरींना पाहून करतो का बेकार माझा आहे. हा, नंदकिशोर होता. हा, पोरींना पाहून करतो का वाद हे सार आणि समजवा तुझ्या नंदला हे असं करतो का सुरुवात करतो का? आजच माझा झालाय पगार, पगार संपला कारण आता गणपती उत्सव आहे. पगार संपला, हो पगार संपला, बरोबर की ना? आता गणपती झाले की परत चालू. बघा, बाळ बाळ म्हणता झालंय लाडे चोरून दही खातो झालाय झाडे.
पण आहे बघा. लईला बाड नाईला झाड, अहो लईला बाड नाईला झाड, गोकुळ नगरी गाजवली. अहो दही दूध खाल्लं तरी हा गोकुळचा राजा, बरोबर की नाही? हा गोकुळचा राजा. अहो करणार काय या गवळणी, या बोल्या बावल्या गवळणी करणार काय? म्हणून पुढचं बघा कसं, तेव्हा गवळणी मी पकडून, तेव्हा गवळणी मी पकडून काना खाली ही वाजवली. तेव्हा गवळणी न पकडून काना खाली ही वाजवली. Oh,
प्रशिक्षकांच्या मनापासून चालले पाहिजे गौरव देखील झालेले आहेत आणि आता गोवांना आजच्या कार्यक्रमाचा देखील प्रश्नपत्र दिलेलेच आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी माझा प्रश्न या ठिकाणी वाचून दाखवतोय. एका दाम्पत्याने पुत्र प्राप्तीसाठी त्रेता ते द्वापर युग संपेपर्यंत तपश्चर्या केली. त्या दाम्पत्याची नावे काय व त्यांना किती मुले झाली बुवा? उत्तर असेल तर निश्चितपणे द्यावा, आम्ही मान्य करून घेऊ. मी पहिलेच बोललो बुवा मोठे बुवा का आज आज्ञातले ना आपलं, पण निश्चितपणे प्रयत्न करेल. प्रयत्नाची यश आहे निश्चितपणे. आणि मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी या शक्तीजवळ उतरलो ना, त्या अजिबात मला काय माहित नव्हतं त्या शक्तीजवळमध्ये. पण ज्या वेळेला उतरलो त्यावेळी बुवांसोबत मी साहित्य संघाला मुंबईला रंगमंचावरती पहिला कार्यक्रम केला होता. आणि आज तेच भाग्य माझं, आज ओपनच्या शोला पण बुवांसोबत कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. हे शाहिराचं भाग्य निश्चितपणे. कारण एका नामवंत कलाकारासोबत या छोट्या कलाकाराला अशी संधी मिळते, याचं निश्चितपणे मी सोनं करणार आहे. बघा,
झाकडी त्यात जाहीर आज जिंकून डावाडा मग तुम्हाला म्हणीन माहेर कमी नाही मी सुद्धा असा आहे हा शक्तीवाला विशाल पावसाचं वातावरण आहे तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुमची गर्दी आहे. तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. बरं मित्रांनो, चालू करायची ना करतो अज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा पुराण पोथी घेऊन हाती वाचनामध्ये तुमची ख्याती देण्या घेण्याची सवय ना जाऊन दरा गुरुचे पाय जाऊन दरा गुरुचे पाय
संपवतो. बुवा, मला जे जमलं ते या ठिकाणी मी सादर केलं आहे. बुवा, निश्चितपणे तुम्हाला ज्या पद्धतीने वारी करायची आहे निश्चितपणे करा. कारण शास्त्राचा ताबा सोडून मी वारी करणार नाही. कारण माझ्या माय माऊली इथे बसलेल्या आहेत, त्यांची मान खाली जाईल असं मी शक्ती तुला बोलणार नाही. बुवा, या ठिकाणी पाणी संपवतो माझी. Thank you.